नमस्कार, मी प्रवीण पाटील. आपण पाहत आहात लाईव्ह ट्रेंड न्यूज. अनेक दिवसानंतर जी सर्वसाधारण सभा आहे ती आज पार पडली भुसावळ नगर परिषदेची. यामध्ये कुत्रे निर्बंधीकरण असेल किंवा उघड्यावर मांस विक्री असेल, हे मुद्दे जे ते प्रामुख्याने गाजले. त्यानंतर पिण्याच्या पाण्याचा मुद्दा, जो कळीचा मुद्दा आहे भुसावळकरांसाठी, तो या ठिकाणी चर्चेला गेला. या दोन विषयासंदर्भात नगरसेवक पिंटू कोठारी यांनी या ठिकाणी प्रश्न विचारले होते. आपल्यासोबत आता नगरसेवक पिंटू कोठारी आहेत. भाऊ, काय सांगाल? आपण उघड्यावर मांस विक्री असेल किंवा पिण्याच्या पाण्याचा असेल, हे दोन प्रश्नांवर आज आवाज उठवला. गेल्या काही काळापासून पालिका सभागृहामध्ये बॉडी नसल्यामुळे सत्ता म्हणजे एक बॉडी असते त्याच्यामुळे आपण विषय मांडू शकता. आज पहिली सभा नगरपालिकेत मांडण्यात आली, त्याच्यामध्ये नाल्या सफाईचा विषय होता. नाल्यामध्ये जी घाण टाकली जाते ती सर्वात जास्त व्यापारी वर्गाकडून टाकली जाते आहे. एक रेती विकणारा आहे, तो रेती तिथं बारीक विकून जाड रेती विकतो. मच्छी विकणारे आहे, ते थर्माकोलच्या बॉक्समध्ये मच्छी आणतात, तो पूर्ण थर्माकोल नाल्यामध्ये पडलेला आहे. प्रत्येक वर्षी 80 लाख रुपये आपल्या नाल्या सफाईला नगरपालिकेत नफा फंडातून जातो आहे. आणि तो कचरा जो आहे नाल्यांमध्ये, हा सर्व व्यापाऱ्यांचा कचरा आहे. आजपर्यंत नगरपालिकेने याच्यावर कारवाई का नाही केली? आणि ह्यावेळी नाले सफाई केल्यानंतर लागलीच त्याला कंपाऊंड म्हणून 8-8 फुटाचे त्याला बंदिस्त करावा नाला, जेणेकरून त्यात घाण पडणारे हा एक मुद्दा मांडला. दुसरा विषय, उघड्यावर विकली जाणारे मांस. आज भुसावळ शहरामध्ये जागोजागी शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी उघड्यावर मांस विक्री जोरात सुरू आहे. आणि असं आहे की म्हणजे रस्त्याने चालता माणूस असा हाताने उचलू शकतो अशा परिस्थितीत मांस विक्री. कोणत्याच प्रकारे त्याच्यावर त्यांच्याकडे परवाने सुद्धा नाही आहे. विक्रीच्या ठिकाणी कोण त्यांच्या स्वतःच्या जागा सुद्धा नाही. अर्धे विकणारे हे नगरपालिकेच्या जागेवरती बसलेले. नगरपालिकेच्या जागेवर मांस विकू शकता का रोडावरती? कायद्याचा नियम आहे का याच्यामध्ये काहीतरी? शहरामध्ये आज 70% लोक मांस खाण्यापासून दूर चाललेले आहे. पुढे धार्मिक सण तेव्हार येणार आहे पुढे, याकरता नगरपालिकेने त्याच्यावर कारवाई करावी. दुसरा विषय, अमृत या विषयावरनं नेहमी भुसावळकर नाराज आहे. मान्य मंत्री महोदय यांनी अमृत 1 अमृत 2 मंजूर करण्यासाठी त्यांची परिपूर्ण ताकद लावली. त्यांनी मंजुरी दिली. प्रत्येक मिटिंगा त्यांनी हजर केल्या. त्यांनी त्यांच्याकडनं सर्व कामं व्यवस्थित केलेली आहे. पण सभागृह गेल्या 8 वर्षात 5-7 वर्षापूर्वीचं सभागृह आणि आता असलेलं सभागृह आणि शासकीय काळामध्ये आमच्याचकडनं आणि आमच्या अधिकाऱ्यांकडनं झालेल्या चुकांमुळे अमृतचा हा सर्व साठेलोटा चाललेला आहे. आणि अमृत हा धीरे धीरे स्लो चाललेला आहे. यामुळे आज अमृतवर न अवलंबून राहता पाण्याचं अजून वेगळं काहीतरी नियोजन करून, जेणेकरून शहराचा तहान भागवणे आवश्यक आहे, या विषयावर मुद्दा मांडला. एक प्लॅन दाखवला. त्या प्लॅनमुळे जे 8 दिवसाआड पाणी येणार आहे ते 4 दिवसाआड कसं होईल हे साहेब लोकांना पटवून दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु या सर्व मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली. येणाऱ्या काळात मला वाटतं ठोस निर्णय होईल आणि जेणेकरून जे कामं थांबले ते कामं होतील. या ठिकाणी विरोधकांनी ही सभा हवेत म्हटलं होतं. काही नगरसेवकांनी या ठिकाणी बहिष्कारही घेतला. एक नगरसेवक म्हणून तुम्ही कसं बघताय? माझं मत होतं की त्यांनी या सभामध्ये यायला हवं होतं. आणि शेवटी याच्यात विषय शहराचे होते, शहराच्या हिताचे होते. कायदेशीर जर सभा बेकायदेशीर आहे तर न्यायालय आहे आणि कलेक्टर साहेब आहे, ते जे म्हणतील ते मान्य आहे आम्हाला. परंतु आजच्या तारखेत आम्ही जो अभ्यास केला त्या अभ्यासानुसार आम्हाला वाटतं की सभा योग्य आहे. आता जसं तुम्ही उघड्यावर मांस विक्री असेल किंवा हे असेल, तर आत्ता आपण अधिकाऱ्यांना जे अध्यक्ष असतील त्यांच्या परवानगीने काय पुढे सूचना दिल्या आहेत? काय सभागृहात सर्व सूचना केलेल्या आहे. आता 10-15 मिनिटानंतर दुपारच्या लंच ब्रेक नंतर परत एक मीटिंग आहे. याच्यावर कसं नियोजन करावं त्याच्यावर परिपूर्ण नियोजन करायचा मी प्रयत्न करणार आहे. तर हे होते नगरसेवक पिंटू कोठारी, ज्यांनी सांगितलं की विरोधकांनी जे आहे ते विकासासाठी एकत्र आलं पाहिजे होतं. शहराच्या प्रश्न या ठिकाणी चर्चेले जाणार होते, त्यासाठी त्यांनी या सभेला येणं आवश्यक होतं. मात्र त्यांच्याकडे कायदेशीर मार्ग असतानाही त्यांनी हा असा बेकायदेशीर मार्ग निवडला आहे. कॅमेरा पर्सन इक्बाल खानसह प्रवीण पाटील, लाईव्ह ट्रेंड न्यूज, भुसावळ.